नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना गोकुळाष्टमीच्या आणि गोपाळकालाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण नो कुकिंग व्हिडिओ बनवतो आहोत आणि या नो कुकिंग व्हिडिओमध्ये आपण एक मिनी ब्लॉग बनवतो। तर यामध्ये आपण कृष्णाष्टमी संदर्भात आपण तयारी कशी केलेली आहे आणि नैवेद्य कसा ठेवलेला आहे आणि कशी आपण रचना मांडलेली आहे ते दाखवतो। तर इथे मी छान अशी बालगोपाळाची माझी पितळेची जी मूर्ती आहे त्याला पोस्टर कलरने डेकोरेट करून घेतलेलं आहे। त्याचा तिलक आणि त्याच्या गालावरती आपण अल्बे काढून घेतलेले आहेत। आता जसं तुम्हाला डिझाईन आवडत असेल त्याप्रमाणे मी 0 नंबरचा इथे ब्रश वापरलेला आहे आणि हे डिझाईन काढून घेतलेले। दरवर्षी हे डिझाईन वेगवेगळं असतं। आता यावेळेला जे कपडे आहेत आणि जो पोशाख आपण करणार आहोत त्याला मॅचिंग डिझाईन आहे। कानाला मी थोडंसं फेविकॉल लावून त्याचे आभूषण लावून घेतलेले आहेत। आता त्याचे कपडे जे आहे ते दरवर्षी वेगवेगळ्या थीमचे असतात। तर यावेळेला आपली ग्रीन थीम आहे आणि त्याच्यासोबत त्यालाच मॅचिंग असा मुकुट आपण घातलेला आहे। आता अशा प्रकारे आपण सर्व आभूषण घालून आपला बालगोपाळ तयार केलेला आहे। त्याला आता आपण सजवून याची पूजा करून घेणार। इथे मोठा बालगोपाळही तयार झालेला आहे। छान आता आपण नैवेद्यासाठी इथे तयार मोतीचूरचे लाडू, यासोबत फळांचा नैवेद्य, त्यामध्ये आपली 5 फळं, काकडी, 5 केळी असं आपण फळांचं नैवेद्य ठेवलेलं आहे। यासोबत प्रसादाचा नैवेद्य, यामध्ये आपण आवर्जून केला जाणारा सुंठवडा बनवलेला आहे। त्यासोबत इथे गूळ पोहे जे की लागतातच, सुदाम्याने दिलेले पंचामृत, पेढा आणि मिल्क केक आहे। यासोबत आपण मालवणी जो आपण नैवेद्य बनवतो त्यामध्ये इथे 2 आंबोळ्या, त्याच्यासोबत दही आणि त्यासोबत काळ्या वाटाण्याची उसळ, काकडी आणि शेगलाची भाजी, हा आपला जिभेच्या पानावरचा नैवेद्य आहे। अशा प्रकारे पूजा मांडून घेतलेली आहे। तुम्हाला कशी वाटली ही पूजा, हा मिनी ब्लॉग नक्की कळवा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।